नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आम्ही छान मॅम, तुम्ही कशा आहात? मी पण मस्त मजेत आहे. फक्त तुम्हाला जर असं वाटलं की आवाज येत नाहीये किंवा व्हिडिओ दिसत नाही, मला लगेच सांगा. आज जरा फ्लक्च्युएशन आहे, वरखाली होत आहे आपलं वायफाय नेटवर्क, त्याच्यामुळेच बराच वेळ लागला की लोड होतो. बरं, काय चाललंय सध्या नवीन? व्हॉट्स न्यू? काय नवं घडतंय तुमच्या आयुष्यात? सांग. काहीच नाही मॅम, तेच चालू आहे. काहीच नाही नवीन? परवा जे सांगितलं तेच आहे का? येस मॅम. Anyway, काय हरकत नाही. जे आहे ते 2 दिवसात असं किती बदलणार आहे, दॅट्स ओके. पण आपण परवा अभ्यासामध्ये कुठपर्यंत आलो होतो ते सांगितलं, ते लक्षात आहे का तुमच्या? म्हणजे त्याच्यामध्ये असं काही कन्फ्युजन नाहीये, त्याच्यावरती अवलंबून आहे की आपल्याला आता काय करायचं. तर आपला रेडॉक्स रिएक्शन, रस्टिंग वगैरे हा सगळा मुद्दा चालला होता, बरोबर का नाही? येस मॅम. रेडॉक्स रिएक्शन्स आपण ऑलरेडी बघितल्या होत्या आणि मी तुम्हाला त्याची पीपीटी पण आता शेअर करते. आपण एक एक मुद्दे बघूया त्यातले, आणि मग आज आपण रिव्हिजन करूया. म्हणजे पिरियॉडिक टेबलचा जो आपला लेसन आहे की नाही, त्याचा मी एक मस्त व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे, तो आपण बघूया. ठीक आहे? हे रेडॉक्स ओके रिएक्शन मॅम. वगैरे हे सगळं झालं की आपण तिकडे जाऊ. एक मिनिट जरा, मला आता ते उघडून बघू द्या कुठपर्यंत. रेडॉक्स रिएक्शन, येस बरोबर. पीपीटी लागली आहे का? लागली आहे. अगदी शेवटचा मुद्दा आहे तो. आणि लेट मी ओपन द टेक्स्ट बुक ऑल्सो, म्हणजे काही सुटून नको जायला. काही काही गोष्टी आपल्या बुकमध्ये ज्या आहेत त्या वाढीव आहेत, म्हणजे ऍक्च्युली त्याच आहेत. काही केमिकल रिएक्शन्स असतील किंवा काही डिटेल्स असतील ते आपल्याला सुटायला नाही पाहिजे, ते आपण एकदा बघूया. पीपीटी मधनं पण आपला कंटेंट आपण बघू आणि मग नंतर आपण त्याच्या पहिल्या धड्याच्या रिव्हिजनकडे जाऊ आणि जर वेळ मिळाला त्याची एक्सरसाइज पण करू. ठीक आहे? तर आपला केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशनचा जो धडा आहे त्याच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण आलोय. मी आता आपली स्क्रीन शेअर करते आणि आधी आपल्या पीपीटी मध्ये जाऊया आणि नंतर लेसनच्या टेक्स्टबुकच्या शेवटच्या पेजेसवरती बघूया की काय काय आपलं राहिलं होतं. सो हा जो आपला लेसन आहे केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन, जो आपण खूप डिटेलमध्ये डिस्कस केलाय, खूप अगदी त्याचा किस पाडलाय आपण आता, म्हणजे इतकं बोललोय आपण याच्याबद्दल की आता काही उरलंच नाहीये, अगदी शेवट आहे. तर त्याच्याबद्दल थोडक्यात आपण जे जे काही बोललो आपल्याला माहिती एकदा रिवाइज करूया की आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या केमिकल रिएक्शन्स होत असतात, त्यात फिजिकल चेंजेस, केमिकल चेंजेस होत असतात. केमिकल चेंजेस जेव्हा होतात तेव्हा त्याचे इंडिकेटर हे फिजिकल चेंजेस असतात, हे विसरायचं नाहीये. ऑलवेज अ केमिकल चेंज विल बी shown or predicted or indicated by some other kind of physical change. तुला कळणार कसं की आतमध्ये केमिकल चेंज झाला. सो केमिकल चेंज इज द इंटरनल मेकअप अँड चेंज इन द इंटरनल मेकअप. बरोबर? काहीतरी जुनं तुटतं, काहीतरी नवं बनतं आणि नवा प्रोडक्ट बनतो, त्याला आपण म्हणतो केमिकल चेंज, विच इज अ परमनंट चेंज, विच इज इरिव्हर्सिबल चेंज. इथपर्यंत आपण बोललो होतो. मग ते आपण त्याच्या इक्वेशन मध्ये जेव्हा मांडतो तेव्हा आपण त्याला केमिकल इक्वेशन म्हणतो. केमिकल इक्वेशन आपण खूप डिटेलमध्ये बोललो. त्याला बॅलन्सिंग कसं करायचं हे पण आपण बोललो. Whenever we balance the chemical reaction, that time what we do, number of atoms in the reactant should be equal to number of atoms in the product. हे आपण फक्त बघतो. ते झालं ते आपलं रिएक्शन बॅलन्स होते. त्याचा एक मस्त फॉर्मॅट पण आहे जो आपण पण केला आहे आपल्या शॉर्टकट मेथड मध्ये, इक्वेशन मध्ये, आणि नंतर त्याचा टेबल कसा बनवायचा आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे तो पण आपल्याला माहिती आहे. वी हॅव टू डू बोथ द थिंग्स. आधी लिहून घ्यायचं आणि मग टेबलवर टाकायचं, म्हणजे आपण चुकणार नाही. दोन्हीकडे आपल्याला क्रॉस चेक करायला संधी असते. इथे चुकलं की खाली कळतं, खाली चुकलं की मग कळतं, बघायचं. म्हणजे एकच चुकून ठेवायचं आणि तेच खाली फॉलो करायचं, असला येडेपणा करायचा नाही. 2 ऑप्शन आहेत आपल्याला, इथे करून घ्यायचं, तिथं लिहायचं आणि बरोबर केलंय का हे चेक करायचं. सो आपलं केमिकल रिएक्शन चुकलं नाही पाहिजे काही झालं तरी. आणि आपल्याला काही खूप कठीण देणारच नाहीये, खूप सोपे, लॉजिकली म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करता येतील असंच इक्वेशन असतं. बरं, त्याच्यानंतर आपण त्याच्या 4 टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स बघितल्या होत्या. डिपेंडिंग अपॉन what is the pattern of mixing or breaking of the components. Like if you are combining the things, making one molecule of it, just one big molecule, that is combination. What is decomposition? A big molecule or a molecule itself is broken down into the parts. That is decomposition. Displacement is changing the place. जागा बदल झाली की displacement. Double displacement is either partners of both the sides are changing. पार्टनरच बदललं तर पेअरच बदलून जाते. सो दॅट इज डबल डिस्प्लेसमेंट.
डबल डिस्प्लेसमेंटचा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की ऑलवेज इन अ डबल डिस्प्लेसमेंट यू विल फाइंड अ प्रेसिपिटेट फॉर्मिंग ऍट द बॉटम ऑफ द रिएक्टंट. तुमचं जे कंटेनर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते दिसतं की रिएक्शन कम्प्लीट झाली आणि काहीतरी प्रेसिपिटेट बनला, म्हणजे समथिंग हॅज डेव्हलप्ड अँड इट इज कलेक्टेड डाऊन. त्याला म्हणतात प्रेसिपिटेट. रिएक्शन मध्ये काहीतरी सॉलिड फॉर्म होतो, तो खाली जमा होतो. जसं माती कशी जमा होते पाण्यामध्ये, तसं तो प्रेसिपिटेट खाली जाऊन बसतो कारण तो हेवी असतो. ही आहे डबल डिस्प्लेसमेंटची व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्रायटेरिया. आता ते पण डिस्प्लेसमेंटच असतं. डबल डिस्प्लेसमेंट मध्ये नेहमी अवक्षेप म्हणजेच प्रेसिपिटेट बनतो. ठीक आहे ना. दुसरा टाइप ऑफ क्लासिफिकेशन ऑफ रिएक्शन्स आहे एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक. आपण हे पण डिटेल मध्ये बोललो. एक्झो मीन्स गिव्हिंग आउट, एंडो मीन्स टेकिंग इन. बट व्हॉट? थर्मा मीन्स हीट. एक्झोथर्मिक म्हणजे हीट बाहेर टाकणार आहे, एंडोथर्मिक म्हणजे हीट आत घेणार. दीज आर टू डिफरंट टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स. एक तर हीट घेतात आणि हीट मध्येच चेंज करतात, स्वतःचे बॉन्ड ब्रेक करतात, नवे बॉन्ड बनतात, किंवा हीट बाहेरच टाकतात, स्वतःच भडकलेले असतात, रिॲक्ट करतात, नवे प्रोडक्ट देतात आणि त्याच्याबरोबर हीटही बाहेर देतात. अशा दोनही प्रकारचे केमिकल रिएक्शन्स आपल्या आजूबाजूला होतात. नंतर what are the factors which control or which affect the rate of chemical reaction or the speed of the chemical reaction? So what are the important factors? सगळ्यात पहिला आहे size of the particle. If the size of particles is very small, त्याची पावडर असेल, त्याची भुकटी असेल, त्याला असं ग्रिल केलेलं असेल, then the particles will have more surface area, more exposure for the reaction, and the reaction will be fast. If you increase the temperature of the chemical reaction, the reactants will be motivated. त्यांच्यामध्ये मोबिलिटी वाढेल, त्याचे पार्टिकल्स जास्त डान्स करतील कारण तुम्ही त्यांना गरम करताय. इट इज जस्ट लाईक मेकिंग पॉपकॉर्न इन दी कुकर. तुम्हाला माहिती आहे ना पॉपकॉर्न कसे बनवतात? तुम्ही कुकरमध्ये ते दाणे असेच टाका मक्याचे आणि असंच ठेवा दिवसभर, काय होणार नाही त्यांना. पण त्याच कुकरला तुम्ही नुसतं गॅसवर ठेवा आणि गॅस ऑन करा, बघा टणाटणा उड्या मारतात. वाय डू दे डू इट? द रिझन इज खालून हीट आहे ना. हीट मिळाली की सगळे डान्स करतात. जोपर्यंत परीक्षा जवळ येत नाही आपण काही सिरियसली अभ्यास करत नाही. जेव्हा परीक्षा डोक्याची आपण टेन्शन मध्ये नाचायला लागतो, हे करू का, ते करू, ते करू का. सो हीट इज इम्पॉर्टंट टू डू द रिएक्शन फास्ट. हीट वाढवली, रिएक्शन फास्ट. कॉन्सन्ट्रेशन, फोकस, आपल्या भाषेत फोकस. कॉन्सन्ट्रेशन जास्त, काम इफेक्टिव्ह. कॉन्सन्ट्रेशन कमी, अभ्यास ते केलं पण काहीच लक्षात नाही. मग आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट, की ते जास्त कॉन्सन्ट्रेटेड असतील तर रिएक्शन फास्ट होईल. डायल्यूट असेल तर आरामात काम करत बसतील, टाइमपास. आम्ही होमवर्क करतो 2 तास चाललो, होमवर्क आहे एका पानाचं. रिएक्शन शुड बी फास्ट. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट्स इज इम्पॉर्टंट. आतमध्ये कॅटलिस्ट. कॅटलिस्ट तुम्हाला मी सांगितलं होतं, तुम्ही पण मला अशी काही उदाहरणं सांगितली होती की आपल्या chemical reaction मध्ये catalyst is not taking part. Actually, it is not a participant. It is not a reactant. But only the presence of catalyst will enhance the speed of your chemical reaction. So, catalyst is there to boost or to speed up the chemical reaction. आणि आणखी एक मुद्दा आहे नेचर ऑफ द केमिकल रिएक्टन्स. ते मी तुम्हाला उदाहरणात सांगितलं होतं की मी आणि माझी मैत्रीण अभ्यास करतोय. आम्हाला दोघींना डान्स करायला आवडते आणि आम्ही अभ्यास करतोय कसं इंग्लिशचा. अरे काय, आम्ही आर्टिस्ट लोक आणि अभ्यास काय करतोय आम्ही इंग्लिशचा. सो कशी होणार रिएक्शन? पण आम्हाला एखादा डान्स बसवायला सांगा शाळेच्या गॅदरिंगसाठी, आम्ही 1 नंबर डान्स बसवू, पण आम्हाला आवडत तेच ना. सो अशी ती केमिकल रिएक्शन असते आणि त्याच्यावर वेगवेगळ्या गोष्टींचा परिणाम होतो. सो ह्या गोष्टी आपण ऑलरेडी बोललो होतो. मी रिवाइज याच्याकरता केल्या, करण्या नव्या आहेत, ह्या नव्या आहेत. ह्या मागच्या वर्षी आपल्याला झालं नाही. आता आपल्याला रेडॉक्स रिएक्शन म्हणजे काय आपण ऑलरेडी बोललो होतो. ऑक्सिडेशनचा अर्थ म्हणजे ऑक्सिजन घेणं. ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे एकमेकांचे दुश्मन आहेत. ओके, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ह्या जशा अपोजिट क्रिया आहेत, तसंच आपला हायड्रोजन आणि ऑक्सिजन त्यांचे शत्रू आहेत. ते असतात ना. अरे कौरव पांडवांचं युद्ध सध्या आम्ही महाभारत बघतो तर मला तेच आठवलं. ते दिसले ना समोर की ह्यांच्या डोक्यात जातं. किंवा तसंच एक तर ऑक्सिजन राहील किंवा हायड्रोजन राहील. जर ऑक्सिजन आला
तर ऑक्सिडेशन. हायड्रोजनला काढलं तरी ऑक्सिडेशन, इलेक्ट्रॉनलाही काढलं तरी ऑक्सिडेशन. मग एक्झॅक्टली उलट आहे रिडक्शन. ऑक्सिजनला काढलं रिडक्शन, हॅपी हायड्रोजन हॅपी. आता हायड्रोजनला आणलं हॅपी हायड्रोजन म्हणजे काय रिडक्शन, आणि इलेक्ट्रॉन्स पण आले हायड्रोजन बरोबर म्हणजेच काय हायड्रोजन इज हॅपी, मग काय होईल तो रिडक्शन. एका केमिकल रिएक्शन मध्ये एकाच वेळेला ऑक्सिडेशन पण होतं आणि रिडक्शन पण होतं. सो इट इज कॉल्ड एज रेडॉक्स रिएक्शन. ठीक आहे. कोणीतरी मला म्हणालं होतं रेडॉक्स म्हणजे काय, लाल रंगाची रिएक्शन. इट इज नॉट रेड रिएक्शन, इट इज रेड ऑक्स, रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन. इट इज नॉट रेड रिएक्शन, रिमेंबर दिस, इट इज रेडॉक्स रिएक्शन. तर एकाच वेळेला काहीतरी रिडॉक्स रिएक्शन मध्ये रिड्यूस होईल, काहीतरी ऑक्सिडाइज होईल आणि ते एकमेकांकडे इलेक्ट्रॉन पास करतील तरी फक्त. प्रत्येक जण ऑक्सिजन असेल हायड्रोजन असेल असं नाही. इट कॅन बी कॅच ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑल्सो. माझ्याकडचे इलेक्ट्रॉन मी तर देऊन टाकलं तर मी ऑक्सिडाइज झाले, समोरचा आहे ऑक्सिडायझिंग एजंट तो स्वतः रिड्यूस झाला. बरोबर. माझ्याकडचा जो बॉल आहे तो मी पास केला, तो काय असतो तो गेम डॉज बॉल, तो बॉल टाकायचा असतो ना आपल्याला समोरच्याकडे, किंवा तो पिलो फाईटचा गेम असतो. पिलो फाईटचा आपल्याकडे पिलो आले की आपण आउट असं नाही व्हायला पाहिजे. तर इलेक्ट्रॉन्स माझ्याकडचे मी दिले तर मी ऑक्सिडाइज झाले, पण माझ्याकडे हायड्रोजन आला मी रिड्यूस झाले, माझ्याकडे इलेक्ट्रॉन आला तर मी रिड्यूस झाले. सो असं नाही पाहिजे. मला ऑक्सिडाइज व्हायचं, ऑक्सिजन घ्यायचा हायड्रोजन द्यायचं. तुम्ही तुमच्या पद्धतीने हे लक्षात ठेवा. एकाच सरफेस वरती आपण बघितला होता रेस्टिंग ऑफ आयनचं उदाहरण. ऑन द सरफेस ऑफ आयन वी सी द रेडॉक्स रिएक्शन बाय. त्याच सरफेस वरती काही सेंटर हे ऑक्सिडेशन, काही सेंटर हे रिडक्शन सायमल्टेनियसली करतायत. सेम सरफेसवर हे सगळं चाललं आणि आपल्याला वाटतं लोखंड गंजलंय. नुसतं गंजत नाही, ते त्याच्या आतून गोष्टी बदलतात. कशा बदलतात? लोखंडाचे काही सरफेस जो असतो तो ऍनोड बनतो. ऍनोड म्हणजे कोण? लोखंड ज्याने इलेक्ट्रॉन देऊन टाकले. हवेमध्ये मॉइश्चर असतं, मॉइश्चर म्हणजे पाण्याची वाफ. या पाण्याच्या वाफेचं डिग्रेडेशन होतं, म्हणजेच काय होतं, पाणी ऍक्च्युअल पाणी त्या पाण्यामधनं हायड्रोजन आणि ऑक्सिजन असं जेव्हा त्याच्या सरफेसवरती तुटतं तर त्या पेरसचे या ऑक्सिजन बरोबर, बघा हा पेरस बनलाय की नाही Fe2, त्याचा ऑक्सिजन बरोबर बॉन्ड तयार होतो आणि उरलेल्या ऑक्सिजनचा इकडे H2O मॉलिक्युल म्हणून चिटकतो. म्हणजेच काय आहे, आपला रस्ट लोखंडाचा गंज ह्याचा केमिकल फॉर्म्युला आहे Fe2O3 आणि खरं तर हे 10H2O आहेत, 10H2O वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. ते त्या स्ट्रक्चरला 3D मध्ये बनवतात. ओके. आता लास्ट आपला मुद्दा होता रॅन्सिडिटी. फूड खराब होणं, त्याला आपण म्हणतो फूड कुजणं किंवा नाशणं, खराब फूड काही डिग्रेड होतं. असं का होतं? एखाद्या पदार्थामध्ये तेल असतं, तूप असतं आणि त्याच्यामुळे त्या पदार्थाला एक विशिष्ट फ्लेवर असतो, तेलकटपणा असतो. जेव्हा केव्हा या तेलाची किंवा तुपाची हवेतल्या ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते. ऑब्व्हियसली देर इज एअर अराउंड आणि हवेमधला ऑक्सिजन जेव्हा या ऑइल किंवा घीच्या पार्टिकल्सच्या समोर येतो किंवा त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो तर ते त्याला ऑक्सिडाइज करून टाकतं. ऑक्सिजन ऑक्सिडायझेस दीज टू थिंग्स. सो काय होतं, सो त्याच्यामुळे काय होतं, ह्या ऑक्सिडेशनमुळे काय होतं की आपला जो काही अन्नपदार्थ आहे त्याचा केमिकल फॉर्म्युला बदलून जातो. की केमिकल फॉर्म्युला बदलला की वस्तू बदलते. म्हणजेच काय झाली, ती वस्तू खराब झाली, आपण खात नाही अशा वस्तू, त्याचं विचित्र वासायला लागतो असं कधी कुचका कुचका. ह्याचं उदाहरण काय आहे, नारळ. आपल्याला सगळ्यांना माहितीये नारळ ठेवल्यानंतर असं कुजतं, त्याला कधी कधी बुरशी पण येते, त्याचा वास यायला लागतो. नारळाचं तेल सुद्धा खराब होतं. सो दिस इज नथिंग एक्सेप्ट रॅन्सिडिटी, खराब होणं. मग अशा वस्तूंना आपण एअरटाईट डब्यात ठेवतो. तुम्ही बघा, अशा वस्तूंना पक्क बंद करतात, सील करतात आणि कुठे ठेवतात, हवेच्या संपर्कापासून लांब डब्यामध्ये, कपाटामध्ये, तर ते जास्त वेळ टिकतात. बरोबर. हे झालं आपल्या प्रोटेक्टिंग ऑफ अवर फूड बद्दलचं.
आता now you have to give me the answers. Already answers are there, but you have to explain that to me. Which of the following phenomena is a clear example of a permanent chemical change? तुम्ही तुमच्या मनाने विचार करून मला उत्तर सांगा. इथे उत्तर ऑलरेडी दिलेलं असलं तरी हे बरोबर आहे असं नाही. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर, इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर फ्रॉम अ लेक, ब्रेकिंग ऑफ द ग्लास ऑब्जेक्ट किंवा रायपनिंग ऑफ द मँगो. केमिकल चेंज कोणता? तो पण परमनंट केमिकल चेंज कोणता? हॅलो, मी एकटी अभ्यास करते की काय? पटपट बोला. मॅम एकदा रिटर्न सांगा ना, आवाज नाही येत होता. आवाज येत नाहीये? व्हिडिओ बंद करू का माझा? का बंदच आहे? नाही मॅम, माझ्या मोबाईल मध्ये ना नेटवर्कचा प्रॉब्लेम आला होता. ठीक आहे ठीक आहे, तरी पण मी बंदच ठेवते. माझंही नेटवर्क वर खाली होऊ शकतं. सांगा, मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर विचारते. यू एक्सप्लेन मी की ह्याचं उत्तर काय असेल. प्रश्न कळलाय का तुम्हाला? यांच्यापैकी कोणता चेंज हा परमनंट केमिकल चेंज आहे? आईस इंटू वॉटर, वॉटरचे इव्हॅपोरेशन होणं, तिसरं काचेची वस्तू तुटणं, आणि चौथं आहे आंबा पिकणं. ऑप्शन डी. का? मॅम, आंबा पिकतो ना, तो एकदाचा पिकूनच राहतो तो, मग नंतरून कधीच कैरी बनत नाही परत. हा, परमनंट चेंज आहे. केमिकल चेंज असल्याचं याच्यामधलं तुम्हाला इंडिकेटर तुम्हाला कसं समजेल? आंबा पिकलेला आहे, त्याचं केमिकल चेंजचं इंडिकेटर काय? तुम्ही म्हणताय आंबा पिकला, केमिकल चेंज, तुम्हाला कसं कळतं? मॅम, कारण जो आंबा लहान राहतो तो आंबा तो मोठा होत जातो आणि तो हिरवा होतो. नंतर त्याच्यामध्ये प्रक्रिया होते की तो लाल जो हिरवा राहतो तो हळूहळू पिवळा होतो. ओके, रंग बदलला, बरोबर. अजून? मॅम, त्याचा आकार बदलतो. आकार बदलला, रंग बदलला, शाबाश. अजून? मॅम, कधी आपण जर की झाडालाच पाणी नाही दिलं तर आंबाच पिकणार नाही. नाही, पण आता आपण ते नाही बोलतोय ना. आपण आता बोलतोय की आंबा पिकतो म्हणजे केमिकल चेंज झाला, तुम्ही म्हणालात. पण हे सिद्ध कसं होतं? त्याच्याकरता आपल्याला काहीतरी इंडिकेटर पाहिजे. अजून काय काय? अरे, त्याचा वास बदलतो ना, चव पण बदलते. म्हणजे येस मॅम. आतमधलं सगळंच बदललंय त्याचं. त्याचे इंडिकेटर आहेत ना हे सगळे. चला, पुढचा प्रश्न. मी सांगू का तुम्हाला कळतंय? मॅम, तुम्ही सांगा. बर, केमिकल इक्वेशन मध्ये आपण ट्रायल अँड एरर मेथड वापरतो. म्हणजे काय? करून बघा, चुकलं तर रिपेअर करा. कशामध्ये? केमिकल इक्वेशनला बॅलन्स करायचं असेल तर. का बरं? त्याचं पहिलं उत्तर दिलेलं आहे टू इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन. त्याचा रेट वाढवायचा, म्हणजे त्याला फास्ट करायचं म्हणून आपण असं करतो का? टू फुलफिल द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. द्रव्य अक्षरेचा नियम म्हणजे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. तो फुलफिल होतोय का? टू चेंज द फिजिकल स्टेट्स ऑफ द मॅटर फ्रॉम सॉलिड टू लिक्विड. म्हणजे सॉलिड टू लिक्विड आहे, हा चेंज दाखवण्याकरता आपण ते करतो का? बॅलन्सिंग करतो का? का एंडोथर्मिक रिएक्शनला आपण एक्झोथर्मिक करून टाकतो कारण आपण त्याला बॅलन्स करतो? काय उत्तर असेल? केमिकल रिएक्शनला बॅलन्स का करतो असं विचारलेलं आहे. मॅम, ऑप्शन सी. सी म्हणजे सॉलिड टू लिक्विड हा बदल झाला हे दाखवण्याकरता आपण त्याला बॅलन्स करतो का? मॅम, मला वाटतंय तसं. नाही, बरोबर आहे, आपण डिस्कस करतोय. सॉलिड टू लिक्विड चेंज गरजेचं नाहीये प्रत्येक वेळेला सगळ्याच केमिकल रिएक्शन मध्ये सॉलिड टू लिक्विड हाच बदल होईल.
काही ठिकाणी लिक्विड टू गॅस पण होईल. आपल्याला रिॲक्शन बॅलन्स करण्याची गरज काय आहे? मॅम आपण नाही पण बॅलन्स केली तर आन्सर मिळतं ना. नाही, निसर्गामध्ये सगळ्या केमिकल रिएक्शन बॅलन्स्डच आहेत. त्या आपण आपल्याला समजवतोय की अशा का होतात म्हणून आपण त्याला बॅलन्स करतोय. त्याच्यामध्ये आपण ट्रायल अँड जाऊ, इकडे 2 नायट्रोजन आहेत का, इकडे 1 आहे का, मग आपण इकडे 1चा 2 करून टाकतो. आपण त्याला का बदलत राहतो, त्याला बॅलन्स का करतो आपण? उत्तर इकडे ऑलरेडी दिलेलं आहे, ते वाचा जरा एकदा. मॅम ते समजत नाहीये. बघ, तुम्हाला 9वीत असताना एक कन्सेप्ट होती. काय होती ती? लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. म्हणजेच काय, तुम्ही मास बनवू शकत नाही, तुम्ही मास नष्ट करू शकत. मास म्हणजे एखाद्या वस्तूचं वस्तुमान. बरोबर, निसर्गामध्ये ज्या वस्तू ऑलरेडी बनलेल्या आहेत ना, तुम्ही नाही बनवलेल्या आहेत त्या. जे रिएक्टंट आपण घेतले केमिकल रिएक्शन मध्ये, ते आपण बनवलेले नाहीयेत, ते तसेच आहेत. त्याचे जे प्रोडक्ट बनतील ते आपण बनवले म्हणजे केमिकल रिएक्शनने बनवलेले आहे. मग त्या प्रोडक्टचं वजन आणि ह्याचं वजन तुम्हाला आठवते मी तुम्हाला काय सांगितलं होतं? बोटीत बसलेल्या सगळ्या लोकांना उतरवायचं आपल्याला. जेवढे लोक बसवले तेवढे उतरव, बरोबर? तेच आहे ना. येस. मग आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. म्हणजे वस्तुमान हे फिक्स्ड असतं, ते बदलत नाही, ते परमनंट असतं त्या त्या रिएक्शनचं. इकडचं जेवढं वजन तेवढं तिकडचं वजन असलं पाहिजे, जेवढं रिएक्टंटचं वजन तेवढं प्रोडक्टचं असलं पाहिजे. टोटल मास जो आहे तो त्या दोघांचा सेम असला पाहिजे. तुम्ही 3 लोकांना ऍड करा, तिकडे 2च लोक बनतील, असं होऊ शकतं. 3 आणि 2 जे काही तुला सुरू कर नाटक. 3 आणि 2 यांचं वजन जे काही एकत्र आहे ते किती आहे? ते कॉन्स्टंट असतं, ते फिक्स असतं, ते बदलत नाही. त्याला म्हणतात लॉ ऑफ कॉन्झर्वेशन. म्हणजे कन्झर्व करणे, टिकवणे, मास टिकवण्याचा नियम आहे तो. टोटल मास सेम असलं पाहिजे. आन्सर इज बी, नॉट सी, नॉट डी, नॉट ए. ठीक आहे, पुढचं. आता बघा, हे तुम्ही एकदा वाचा हा प्रश्न, नाही कळलं तर मी सांगणार तुम्हाला. मॅम सांगा ना प्लीज. आपली इंग्लिश मिडियमचीच बॅच आहे नाही? येस मॅम. हा, ओके. मला असं वाटलं मी चुकून इंग्लिशची पीपीटी लावली की काय, नाही तर मी आता बदलली असते, बाकी काही नाही. दोन. आपल्याला एक केमिकल रिएक्शन दिलेली आहे. झिंक सल्फेट, नाही, कॉपर सल्फेट प्लस झिंक विल गिव्ह यू झिंक सल्फेट प्लस कॉपर, बरोबर? या केमिकल रिएक्शन मध्ये हा जो झिंक आहे ना इकडचा, हा बघा, हा झिंक हा कॉपरची जागा घेतो. मग ह्या रिएक्शनला आपण काय म्हणतो? कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट का डबल डिस्प्लेसमेंट? सोपा प्रश्न. आत्ताच आपण रिवाइज केलं की नाही? आत्ताच आपण पीपीटी मध्ये रिवाइज केले होते ना हे सगळे मुद्दे, असं काय करताय? मॅम ऑप्शन सी. ती बरोबर. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? जागा बदलणे. करेक्ट आहे, बरोबर. चला पुढचा प्रश्न काय बघूया. What do we call a substance whose mere presence increases the rate of a chemical reaction? एखाद्या केमिकल रिएक्शनचा रेट वाढवणं म्हणजे त्याला फास्ट करण्यासाठी असा कोणता सबस्टन्स आपण टाकतो जो स्वतः भाग घेत नाही? मेअर प्रेझेन्स, फक्त त्याच्या अस्तित्वामुळे रिएक्शन फास्ट होते. कॅस्टल. मॅम ऑप्शन सी. कॅस्टल. कॅटलिस्ट. कॅटलिस्ट, बरोबर. कॅटालिस्ट. कॅटलिस्ट जो स्वतःहून भाग घेत नाही पण त्या आपल्या रिएक्शनला तो फास्ट करतो. रस्टिंग इज अन इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस that damages iron over time. What is the मॅम ऑप्शन ए? बरोबर, आपण आताच पाहिलं होतं. बरोबर. Fe2O3 XH2O. बरोबर, अगदी बरोबर. येस मॅम. रस्टिंग म्हणजे गंजणे, त्याचा केमिकल फॉर्म्युला हा आहे. अरे, संपलं. ओके, चला आता जरा पुस्तकाकडे जाऊया.
आपण रेडॉक्स रिएक्शन पाहिल्या होत्या मागच्या वेळेला. येस मॅम. बघा, टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन बघून ठेवा. कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट, डबल डिस्प्लेसमेंट, हे सगळे शब्द ना बोलत राहा. बोलल्यावरती ते आपल्या ओळखीचे होते. मग आपल्याला त्याची भीती वाटत नाही आणि चुकत नाही. आपण त्यांना समजून घेतो पण बोलत नाही ना. हे सगळे आपल्या काही रोजच्या वापरातले शब्द नाही येत. मग आपण जर त्यांना बोललोच नाही तर आपल्याला येणार नाहीत ना इझिली. फॅक्टर्स अफेक्टिंग केमिकल रिएक्शनचा रेट, हे झालं आपलं आत्ताच. मग करोजन, तुम्हाला आठवतंय मागच्या वेळेला आपण हा प्रयोग बोललो होतो की ह्या टेस्ट ट्यूब मधला खेळा सगळ्यात लवकर गंजेल. मग आपण लोखंडाच्या सरफेस वरती हे कसं होतं ते आपल्या पीपीटी मध्ये पण बघितलं. रॅन्सिडिटीचा शेवटचा मुद्दा पण आपण डिस्कस केला की हे सगळं फ्राईड फूड आहे, तेलकट पदार्थ. त्याच्यामध्ये एकाच वेळेला ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ह्या गोष्टी होतात. वस्तू रिड्यूस होतात, खराब होतात. त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन, त्याच्यामध्ये ऑक्सिजन येतो, ते सगळे सबस्टन्सेस गडबडतात. म्हणून त्याच्यामध्ये आपण अँटीऑक्सिडंट टाकतो किंवा त्याच्यामध्ये आपण एअर टाईट म्हणजे ऑक्सिजनचा कॉन्टॅक्टच बंद करू. अशा दोन गोष्टी आपण करतो. तर अशा पद्धतीने आपला धडा इथे संपलेला आहे. आता आपण करूया इंटरेस्टिंग गोष्ट, आणि ती आहे रिव्हिजन. कारण की आपल्या ह्या पूर्ण पुस्तकामध्ये मी तुम्हाला आधी पण म्हणलं होतं केमिस्ट्रीचे फार धडे नाही, 4च धडे. 2 धडे आपले संपले. आता चाललाय जुलै, 14 जुलै म्हणजे जुलैचा अर्धा महिना पण नाही. आपले 2 धडे संपले. आता आपण असं करू, या 2 धड्यांना पूर्ण करू. पहिल्या धड्याचा होता आपला पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, त्याची आपली एक्सरसाइज बाकी आहे. त्याचा तुम्हाला मी आता एक व्हिडिओ दाखवते. त्याचा आपण रिव्हिजन घेऊ, त्याची एक्सरसाइज करू. तो झाला आपला पूर्ण संपले. मग आपण या धड्याकडे, म्हणजे पुढच्या महिन्यापर्यंत आपले 2 धडे पक्के पूर्ण होतील. मग आपण आपल्या 3ऱ्या धड्याकडे जाऊ, मग 4थ्या धड्याकडे जाऊ आणि त्याचं परत रिव्हिजन अशाच पॅटर्नने करू. असं आपण करूया, म्हणजे आपलं वेळेत होईल, चांगलं होईल आणि मस्त होईल. असं राहून गेलंय, घाईत झालंय असं होणार नाही. सो आय एम नाऊ शेअरिंग द व्हिडिओ विथ यू. ठीक आहे. ओके मॅम. येस. सो आपला हा धडा आता झाला, पूर्ण झाला आणि चांगला झाला. आपण काही गडबड केली नाही, काही घाई केली नाही. छान मस्त झालं आपलं काम. तर आधी व्हिडिओ बघूया. जर वेळ मिळाला तर आपण त्याचं काय बरं सोडवू शकतो, काय म्हणतात त्याला, क्वेश्चन आन्सर्स म्हणजे एक्सरसाइज. मॅम किती मिनिटाचा व्हिडिओ आहे? का बरं? नाही विचारलं. अच्छा. एक 9-10 मिनिटाचा व्हिडिओ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आवाज येतोय? आवाज येतोय? मॅम आवाज येतोय पण स्क्रीन नाही दिसत आहे. हा, ते मी शेअर नाही केले ना अजून. थांबा ना, मला चेक करायचं होतं की आवाज येतोय का. तर तो मॅम येत मला असेल. वाटलं की शेअर केली बॉ आणि माझ्या मोबाईल मध्ये नाही दिसत आहे. नाही, आता बघा स्क्रीन दिसते, येस मॅम आता दिसते. आवाज येतोय? मॅम मला या दिसत नाही. विशेष माहिती सत्रात तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण विज्ञानाच्या जगातल्या सर्वात मोठ्या आणि रंजक खोड्यांपैकी एक सोडवणार आहोत. रसायनशास्त्रातली मूलद्रव्य म्हणजेच एलिमेंट्स यांचा अभ्यास सोपा व्हावा म्हणून शास्त्रज्ञांनी मध्ये मध्ये ब्रेक तो होतोय. आपण आज जाणून घेणार आहोत. म्हणजे अक्षरशः आज आपण मला काय काय व्हिडिओ बंद केला, त्याची त्याचा एक व्हॉल्यूम छोटीशी रूपरेषा. सर्वात आधी वर्गीकरणाचे सुरुवातीचे प्रयत्न, त्यानंतर मेंडेलीचे पिरियॉडिक टेबल, आधुनिक पिरियॉडिक कायदा, अणू आणि त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, टेबल मधील काही रंजक ट्रेंड्स आणि शेवटी निष्कर्ष. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. वर्गीकरणाचे सुरुवातीचे प्रयत्न. 18व्या शतकाच्या शेवटी आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला विज्ञानाच्या जगात खरं तर एक वेगळाच अडथळा आला होता.
शास्त्रज्ञ रोज नवनवीन मूलद्रव्यांचा शोध लावत होते, पण त्यांचा एकत्रित अभ्यास कसा करायचा हा एक मोठा प्रश्न होता. या सगळ्या एलिमेंट्सला एका व्यवस्थित रचनेत मांडण्याची प्रचंड गरज होती. पण तुम्हाला तर माहिती आहे, विज्ञानात रातोरात जादू होत नाही. शास्त्रज्ञ नेहमी एकमेकांच्या शोधांवरून पुढचा रस्ता शोधत असतात. 1817 मध्ये डोबेरायनन या जर्मन शास्त्रज्ञाने 3 मूलद्रव्यांचे गट केले, ज्यांना आपण ट्रायड म्हणतो. पण हे सगळ्याच मूलद्रव्यांना लागू पडलं नाही. त्यानंतर न्यूलँड्स आणि मग मेंडेलिव्ह यांनी या पूर्ण प्रवासालाच एक नवी दिशा दिली. आता हे बघा, 1866 मध्ये न्यूलँड्स या इंग्लिश शास्त्रज्ञाने एक अतिशय कल्पक विचार मांडला. त्यांनी रासायनिक गुणधर्मांची तुलना चक्क संगीतातील स्वरांशी केली. म्हणजे जसं आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतात सा रे ग म प ध नी हे 7 स्वर असतात आणि 8वा स्वर पुन्हा सा येतो, अगदी तसंच न्यूलँड्सने दाखवून दिलं की मूलद्रव्यांची मांडणी जर आपण त्यांच्या ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमाने केली तर प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्यासारखेच असतात. विज्ञानाची आणि संगीताची सांगड खरंच किती अफलातून होती ना. पण या नियमालाही काही मर्यादा होत्याच आणि त्यामुळेच वर्गीकरणाचा हा प्रवास वळला रशियाचे महान शास्त्रज्ञ दिमित्री मेंडेलिव्ह यांच्याकडे. आता आपण बघूया दुसरा भाग, मेंडेलिव्हचे पिरियॉडिक टेबल आणि त्यांनी वर्तवलेली भाकिते. मेंडेलिव्ह यांनी ज्या पद्धतीने या प्रश्नाकडे पाहिलं त्याने रसायनशास्त्राची दिशाच पूर्णपणे बदलून टाकली. त्यांची काम करण्याची पद्धत ऐकून तुम्हालाही मज्जा वाटेल. ते सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांनी काय केलं, त्या काळात जेवढी 63 मूलद्रव्य माहित होती त्या प्रत्येकासाठी एक स्वतंत्र कार्ड बनवलं. त्यावर त्याचं ॲटॉमिक मास आणि त्याचे रासायनिक गुणधर्म लिहिले आणि जणू काही ते पत्त्यांचा सॉलिटेअर गेम खेळत आहेत अशा प्रकारे त्यांनी ती कार्ड्स टेबलवर वारंवार लावून पाहिली. आणि हे त्यांनी तोपर्यंत केलं जोपर्यंत ॲटॉमिक मासच्या आधारावर त्यांना एक स्पष्ट पॅटर्न, एक आकृतीबंध समोर दिसला नाही. आणि हे उदाहरण बघा, यावरून स्पष्ट होतं की मेंडेलिव्ह किती द्रष्टे शास्त्रज्ञ होते. त्यांनी आपल्या टेबलमध्ये काही रिकाम्या जागा मुद्दाम सोडून दिल्या होत्या. म्हणजे जे एलिमेंट्स अजून सापडलेच नव्हते त्यांचे गुणधर्म त्यांनी आधीच सांगून ठेवले होते. जसं की एका मूलद्रव्याला त्यांनी एका ॲल्युमिनियम असं नाव दिलं आणि त्याचं अटॉमिक मास 68 असेल असं अचूक भाकीत केलं. आणि गंमत बघा, जेव्हा खरोखरच गॅलियम या मूलद्रव्याचा शोध लागला तेव्हा त्याचे गुणधर्म मेंडेलिव्हच्या त्या भाकिताशी अगदी तंतोतंत जुळले. आहे की नाही भारी. अर्थात विज्ञानात कुठलाही सिद्धांत लगेच अंतिम नसतो, त्यात सतत सुधारणा होतच राहतात. तशाच मेंडेलिव्हच्या या सुरुवातीच्या टेबलमध्येही काही त्रुटी होत्या. जसं की कोबाल्ट आणि निकेल या दोन्ही मूलद्रव्यांचं जे पूर्ण संख्येतलं ॲटॉमिक मास होतं ते समानच होतं. मग आधी कुणाला ठेवायचा हा गोंधळ होताच. शिवाय नंतर जेव्हा समस्थानिकांचा म्हणजेच आयसोटोपचा शोध लागला तेव्हा त्यांना टेबलमध्ये कुठे जागा द्यायची हाही एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता. कारण त्यांचे रासायनिक गुणधर्म समान होते पण वस्तुमान वेगळं होतं. तर आता आपण बघूया भाग 3, आधुनिक पिरियॉडिक कायदा. इथे खरा गेम चेंजर आला. मेंडेलिव्हच्या टेबलमधल्या या त्रुटी दूर करण्यासाठी विज्ञानाला थोडं आणखी आतमध्ये डोकावणं गरजेचं होतं. आणि 1913 साली असा एक ऐतिहासिक शोध लागला ज्याने हे कोडे कायमचं सोडवलं. हेनरी मोझले या इंग्रजी शास्त्रज्ञाने चक्क एक्सरे ट्यूबचा वापर करून अणूच्या म्हणजेच ॲटमच्या आत डोकावून पाहण्याचा प्रयोग केला आणि त्यांना काय सापडलं, अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन्सची संख्या, ज्याला आपण आज ॲटमिक नंबर किंवा अणु अंक Z म्हणतो. मोझले यांनी हे ठणकावून सांगितलं की मूलद्रव्याची खरी ओळख ही त्याच्या ॲटमिक मासवरून नाही तर त्याच्या ॲटमिक नंबरवरून ठरते. मोझले यांच्या या जबरदस्त शोधामुळे आधुनिक रसायनशास्त्राचा पाया रचला गेला आणि एक नवा कायदा अस्तित्वात आला. तो म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणु अंकांवर ॲटॉमिक नंबर्सवर अवलंबून असतात. हा सिद्धांत खूप महत्वाचा आहे बरं का. आता बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने हा एक मुद्दा पक्का लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा फरक आहे. मेंडेलिव्हने मूलद्रव्य ॲटॉमिक मासच्या म्हणजेच अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडली होती, पण आपल्या आधुनिक टेबलमध्ये ती ॲटॉमिक नंबरच्या चढत्या क्रमाने मांडलेली आहेत. आणि फक्त ह्याच एका बदलामुळे जुन्या टेबलमधल्या सगळ्या त्रुटी आपोआप गायब झाल्या. आता हे आधुनिक पिरियॉडिक टेबल बघा, किती सुबक आणि अचूक रचना आहे याची. यात जे उभे स्तंभ आहेत त्यांना आपण ग्रुप्स किंवा गण म्हणतो, जे एकूण 18 आहेत. आणि ज्या आडव्या रांगा आहेत त्यांना आपण पिरियड्स किंवा आवर्तने म्हणतो, जे एकूण 7 आहेत.
संपूर्ण जगातली सर्वच्या सर्व मूलद्रव्य या एका टेबलमध्ये अत्यंत शिस्तीत सामावली आहेत. चला आता पुढे जाऊया. भाग 4, अणू आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे टेबल नेमकं असंच का मांडलं आहे हे जर खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं असेल तर आपल्याला अणूच्या संरचनेकडे म्हणजेच एटॉमिक स्ट्रक्चरकडे जावं लागेल. अणूच्या केंद्रकाभोवती जे इलेक्ट्रॉन्स फिरत असतात ते एका विशिष्ट कक्षेत असतात. त्यांना आपण शेल्स किंवा कवचे म्हणतो. हे इलेक्ट्रॉन्स कसे वाटले जातात याचे एक साधं गणितीय सूत्र आहे 2n². या सूत्रानुसार पहिल्या के कवचामध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन्स राहू शकतात. त्यानंतर एल मध्ये 8, एम मध्ये 18 आणि एन कवचामध्ये जास्तीत जास्त 32 इलेक्ट्रॉन्स सामावले जाऊ शकतात. आता या आकृतीमध्ये पोटॅशियम आणि आर्गॉन या अणूंची रचना पाहिल्यास तुम्हाला हे अधिक स्पष्ट होईल. अणूच्या सर्वात बाहेरच्या कक्षेत जे इलेक्ट्रॉन्स असतात ना त्यांना व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतात. आणि याच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सची संख्या ठरवते की ते मूलद्रव्य पिरियॉडिक टेबलच्या कोणत्या ग्रुपमध्ये जाऊन बसेल आणि ते दुसऱ्या मूलद्रव्यांसोबत रासायनिक अभिक्रियांमध्ये म्हणजे केमिकल रिॲक्टिव्हिटीमध्ये कसा सहभाग घेईल. सगळा खेळ या बाहेरच्या इलेक्ट्रॉन्सचा आहे. आता आपण आलो आहोत 5व्या भागावर, टेबल मधील ट्रेंड्स. जेव्हा मूलद्रव्यांची अशी ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक रचनेनुसार मांडणी केली जाते तेव्हा या पूर्ण टेबलमध्ये काही अतिशय अचूक ट्रेंड्स म्हणजेच कल पाहायला मिळतात. आणि हे ट्रेंड्स लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. बघा, कोणत्याही आवर्तनात म्हणजेच पिरियड मध्ये तुम्ही जसजसे डावीकडून उजवीकडे जाता तसतसा अणूचा आकार किंवा ॲटॉमिक रेडियस कमी होत जातो. हा आकार पिकोमीटर्स मध्ये मोजतात बरं का. पण जेव्हा तुम्ही एखाद्या गणात ग्रुपमध्ये वरून खाली येता तेव्हा एक नवीन शेल ऍड झाल्यामुळे अणूचा आकार वाढत जातो. अगदी असंच डावीकडून उजवीकडे जाताना धातूचे गुणधर्म म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर कमी होतात तर वरून खाली येताना ते वाढतात. आता या स्लाइडवर एक सगळ्यात रंजक गोष्ट तुम्हाला दाखवतो. ती म्हणजे ही विशिष्ट झिगझॅग रेषा. तुम्ही लक्ष देऊन पाहिलात तर ही रेषा पिरियॉडिक टेबल मध्ये एक स्पष्ट सीमा रेषा तयार करते. या रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू आहेत आणि उजव्या बाजूला सर्व अधातू आहेत. आणि ह्या रेषेच्या अगदी सीमेवर जे बसलेत ना ते म्हणजे मेटॅलॉइड्स किंवा धातू सदृश्य मूलद्रव्य, जे धातू आणि अधातू या दोन्हीचे गुणधर्म दाखवतात. काय परफेक्ट मांडणी आहे नाही. आणि आता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या भागावर, निष्कर्ष आणि श्रेय. पिरियॉडिक टेबलच्या या रंजक प्रवासाच्या आपण आता अंतिम टप्प्यावर आलो आहोत. एका मोठ्या गोंधळापासून सुरू झालेला हा प्रवास आज एका अत्यंत प्रगत रचनेपर्यंत पोहोचलेला आपण पाहिला. पण विज्ञानाची गरुड झेप इथेच थांबत नाही बरं का. जाता जाता विचार करण्यासारखी एक गोष्ट सांगतो. आपल्या टेबलमधली 93 ते 118 क्रमांकाची मूलद्रव्य निसर्गात सापडत नाही. ती मानवनिर्मित आहेत, अत्यंत अस्थिर आणि रेडिओ ऍक्टिव्ह आहेत. आता जशी जशी तंत्रज्ञानाची प्रगती होत राहील तसं हे पिरियॉडिक टेबल भविष्यात आणखी किती मोठं होईल याचा विचार तुम्ही नक्की करा. विज्ञानाच्या या अमर्याद सीमा नेहमीच आपली उत्सुकता वाढवत राहतात. महाराष्ट्रातल्या विशेषतः आपल्या ग्रामीण भागातल्या सर्व होतकरू आणि अभ्यासू इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी रसायनशास्त्राचा हा अवघड वाटणारा विषय सोपा करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न होता. सादरीकरण केले आहे दीपिका दीक्षित तांबेकर यांनी. आजच्या या माहिती सत्रात अत्यंत एकाग्रतेने सहभागी झाल्याबद्दल आणि तुमच्या या शिकण्याच्या जिद्दीबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. असाच अभ्यास करत राहा आणि विज्ञानाची ही दुनिया अशीच एक्सप्लोअर करत राहा. धन्यवाद. धन्यवाद. तर पूर्ण धडाचा धडा आपण आता रिवाइज केला. कसा वाटला तुम्हाला? खूप छान मॅम. खूप इझी आणि एकदम सोप्या पद्धतीने एका व्हिडिओमध्ये सगळा धडा आला. या धड्यामध्ये आपण काय काय बघितलं, त्याच्या हिस्ट्री पासून कोणते कोणते सायंटिस्ट होते, त्यांनी काय काय प्रयत्न केले, पिरियॉडिक टेबल बनेपर्यंतच्या त्याच्या सगळ्या टप्प्यांना आपण बघितलं. डॉबेरनायरचं ट्रायड बघितलं, न्यूलँडचं ऑक्टेट बघितलं, मेंडेलिव्हचं पिरियॉडिक टेबल बघितलं आणि मग मॉडर्न पिरियॉडिक टेबल बघितलं. ह्या सगळ्या चारही वेगवेगळ्या टेबल्सना आपण जर कम्पॅरेटिव्हली बघितलं त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की त्या सगळ्यामध्ये काहीतरी कॉमन आहे. कॉमन असं आहे की त्यांनी एक काहीतरी कन्सेप्ट घेतली आणि त्याच्यावरती बेस्ट क्लासिफिकेशन करायला सुरुवात केली. ती पहिली कन्सेप्ट होती ॲटॉमिक मास नंबर. सगळ्याच्या सगळा व्हिडिओ मी मुद्दाम मराठीत बनवला कारण तो इंग्लिशमध्ये बनवला की ते इंग्लिश आपल्यासारखं नसतं, ते अमेरिकन लोकांसारखं ते काय बोलतात त्यांनाच समजतं असं असतं. इंडियन इंग्लिश आपल्याला कळतं, हळूहळू बोलतो आपण शब्दांचे उच्चार स्पष्ट करतो, तसं त्यांचं नसतं. ते तसंच त्यांचं बोलणं वेगळं आहे, ते आपल्याला फारसं कम्फर्टेबल नाही ऐकायला. म्हणून सगळं एक्सप्लेनेशन मराठीमध्ये होतं पण आपल्या सगळ्या टर्म्स इंग्लिशमध्ये.
बरोबर. तर सांगायचा मुद्दा असा आहे की ह्याच्यातनं त्यांनी जे सुरुवातीला सांगितलं की ऍटॉमिक मास नंबर सुरुवातीला बेसिक कन्सेप्ट म्हणून घेतली आपण. मग त्या ऍटॉमिक मास नंबरला धरूनच डॉबेलने त्याचं ट्रायल दिलं, न्यूलँडने ऑक्टेट दिलं आणि मेंडलीवचं पिरियोडिक टेबल सुद्धा जे होतं ते त्याच्यावरतीच होतं. ऍटॉमिक मास म्हणजे त्या ऍटमचा मास, त्याचं वजन, त्याच्यामध्ये असलेली प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या, ही त्याची ओळख असं सांगितलं. पण ह्या सगळ्या तीनही प्रयत्नांमध्ये ऍटॉमिक मास नंबर हाच प्रॉब्लेम होता. कारण की तुम्ही त्याला इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ऍटॉमिक मास नंबर असं म्हणूनच सगळ्यांनी असंच लावलं होतं. वाढत्या किंवा चढत्या अशा त्याच्या अणु वस्तुमानांकाच्या क्रमाने आपण त्यांना लावलं होतं. मग प्रॉब्लेम हाच झाला, वस्तुमान तर वाढत चालले पण त्याची ट्रेंड्स आपल्याला नीट बसवता येत नाही, फिट करता येत नाही. तुम्ही 3चा ग्रुप करा, तुम्ही 8चा ग्रुप करा, तुम्ही 63 एलिमेंट्स एका टेबलमध्ये टाका, तरी सुद्धा ते सिस्टमॅटिकली अरेंज होत नाहीये आणि काहीतरी राहून जाते. काही काही गोष्टी खूप परफेक्ट झाल्या, जसं की मेंडलीवच्या पिरियोडिक टेबलमध्ये त्याने स्वतःहून सांगितलं की हे शोधले नसतील एलिमेंट्स आता, तरी जेव्हा सापडतील तेव्हा ते असे असतील. त्याने जे प्रिडिक्शन केले होते ते सगळे बरोबर निघाले. त्याने चुकलेल्या एलिमेंट्सला बरोबर जागेवर बसवलं, त्यांचे ऍटॉमिक मास नंबर करेक्ट केले आणि त्यांना जागेवर बसवलं. त्याचबरोबर त्याने जो काही नंतर 0 ग्रुप आला, त्या 0 ग्रुपला आधीचे टेबल डिस्टर्ब न करता एक नवी जागा करून दिली. म्हणजे त्याचं जे प्लॅनिंग होतं, जे त्याचं क्लासिफिकेशनचा त्याचा जो पॅटर्न होता तो एकदम परफेक्ट होता, त्याच्यामध्ये त्याला काही गडबड करावी लागली नाही. आणखीन एक महत्वाची गोष्ट त्याने केली ती सगळे मेटल एका बाजूला, एका रांगेत एकसारखे एलिमेंट आणि त्या सगळ्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज वरती लिहून ठेवले होते की ते हायड्रोजन बरोबर कसं रिएक्ट करेल, ते ऑक्सिजन बरोबर कसं रिएक्ट करेल. आधीच सांगून टाकलं होतं की या ग्रुप मधले सगळे असं असं करतील, या ग्रुप मधले सगळे असं असं करतील. हे प्रिडिक्शन करताना त्याने किती अभ्यास केला होता आणि त्याने किती परफेक्ट मांडलं होतं हे आपल्याला कळलं. पण त्यातल्या ज्या काही ड्रॉबॅक्स होतं, म्हणजे मेंडलीवच्या पिरियोडिक टेबलचे काय ड्रॉबॅक्स होते ते पण आपण बघितलं की या व्हिडिओमध्ये सगळे आले नाही, पण आपल्याला माहित होतं. त्यातलं सगळ्यात पहिला काय होता की हायड्रोजनची जागा फिक्स नाही, तो ग्रुप 1 मध्ये ठेवलाय आपण, पण तो कधी कधी ग्रुप 1 सारखा बघतो, कधी कधी ग्रुप 7 सारखा बघतो. मग अशा दोन्हीकडे असलेल्या लोकांनी तुम्ही कशात कोणत्या घटक टाकणार, हा सगळ्यात पहिला प्रॉब्लेम. दुसरा होता आयसोटोप्स. आपण ह्या सगळ्या एलिमेंट्सना त्यांच्या ऍटॉमिक मास नंबर प्रमाणे लावलेले. ऍटॉमिक मास नंबर हे त्या ऍटमचं वजन आहे, पण आयसोटोप्स म्हणजे ते ऍटम्स ज्याचं ऍटॉमिक नंबर सेम आहे पण वजन वेगळं आहे. कारण त्याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या कमी जास्त असू शकते ना. जसं मी तुम्हाला जुळे भावंड सांगितलं होतं, ते दिसायला सेम असतात. हा, त्यांच्या काय बरं म्हणतात, त्यांचे ते दिसायला सारखे असतात, चेहऱ्यासारखे असतात, पण त्यांची कॅरेक्टरिस्टिक वेगळे असतात, त्यांचे वजन वेगळं असतं, ते वेगळेच असतात. 2 वेगवेगळे लोक असतात. तसेच आयसोटोप म्हणजेच काय, एलिमेंट आहेत सेमच, ऍटम आहेत सेमच, पण त्यांचं वजन वेगळं आहे, त्याच्यामध्ये नंबर ऑफ न्यूट्रॉन्स हे कमी जास्त असू शकतात. वजन वाढलं की त्याला एका वेगळ्या गटात बसवावं लागेल, एका वेगळ्या घरात बसवावं लागेल, जे त्या पिरियोडिक टेबल मध्ये शक्य नव्हतं. हा त्याचा दुसरा प्रॉब्लेम. काही एलिमेंट्स असे होते ज्यांचं टोटल मास जे होतं त्याचा जो काही एक्झॅक्ट नंबर होता तो सेम होता. जसं कॉपर आणि निकेल ह्या सगळ्यांचा 59 असं आलं. मग 59.2 आहे का 59.5 आहे हे काही नाही ना याच्यामध्ये. सो ते क्लेरिफिकेशन नसल्यामुळे आधी कोणाला नंतर कोणाला हे काही लावता आलं नाही ना. त्याने सांगितलं की हे माझं कन्फ्युजन आहे, ह्याला काय करायचं मला माहिती नाही, कारण हा नंबर एवढाच माहिती. सो तिथपर्यंत जाणं पण पहिली गोष्ट होती, त्याने केली, पण जे कन्फ्युजन होतं ते सुटलं नाही. मग ते ड्रॉबॅक मध्ये. शिवाय ह्या सगळ्या मांडणीमध्ये मध्ये मध्ये खूप सारे गॅप राहिले होते. त्याने काही काही नसलेल्या, त्यावेळेला नसलेल्या, न शोधल्या गेलेल्या एलिमेंटचं प्रिडिक्शन केलं होतं. पण तरी सुद्धा असे काही एलिमेंट्स मधल्या गॅप्स मध्ये असतील आणि किती असतील हे माहित नाही. मग त्या फिल इन द गॅप्स, फिल इन द ब्लँक्स कशा करत बसायचे, किती करत बसायचे, हा जो प्रॉब्लेम होता तो काही सुटता सुटेल. म्हणूनच ह्या सगळ्यात मेंडलीवच्या पिरियोडिक टेबल मध्ये पण काहीतरी कमी आहे हे कळलं. त्याचे पिरियोडिक टेबल लोकांनी खूप डोक्यावर घेतलं आणि एक्सेप्ट केलं की काय भारी गोष्ट आहे. बरोबरच होती. त्या काळामध्ये 63 एलिमेंट्स जे काही सापडलेले होते त्यांच्यावरती काम करून एवढं परफेक्ट आपल्या समोर चित्र कोणीच मांडलं नव्हतं. त्याने केलं म्हणून त्याला मानलंच पाहिजे. पण जे राहून गेलं त्याचं काय करायचं.
आणि म्हणूनच त्याला सायंटिफिक रिसर्च म्हणतात. रिसर्च म्हणजे पुन्हा शोधणे. यू हॅव टू सर्च इट अगेन, यू हॅव टू फाइंड द रिझन अगेन, हाऊ टू इम्प्रूव्ह दॅट. मग त्याच्याकरता त्यांनी काय केलं, तो हेनरी मोझलेचा जो एक्सपेरिमेंट होता तो काहीतरी वेगळाच होता. तो होता ऍक्च्युली एक्सरे आणि कॅथोड ट्यूब. तो एक्सपेरिमेंट काहीतरी वेगळ्या उद्देशाने तो करत होता, पण त्या एक्सपेरिमेंट मध्ये त्याला हे समजलं की त्या ऍटम मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत, त्या इलेक्ट्रॉन्सची संख्या हे ठरवते की इलेक्ट्रिसिटी कशी कंडक्ट होईल किंवा तो सबस्टन्स कसा रिॲक्ट करेल. पण मग नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे नंबर ऑफ प्रोटॉन्स एवढे असतात. न्यूट्रॉन्सचा याच्यामध्ये काही रोलच नाहीये, न्यूट्रॉन्स आर न्यूट्रल. पण त्या सबस्टन्सच्या जे काही प्रॉपर्टीज आहेत ते त्याच्या ऍटॉमिक नंबर प्रमाणे आहेत, ऍटॉमिक मास नंबर प्रमाणे नाही. हा नवा शोध त्या एक्सपेरिमेंटमुळे त्याने लावला आणि त्या एका स्टेटमेंट वरती सगळीची सगळी गोष्ट एकदम बदलली. बरोबर. मग आता आपण म्हणजे आपण जे ऍटॉमिक मास नंबरला घेऊन सगळं पिरियडिक टेबल बनवलं होतं, आपल्या मेंडेलिव्हने बनवलं होतं, त्याच्यामध्ये एकच गोष्ट बदल, ऍटॉमिक मास नंबरच्या ऐवजी त्यांनी टाकलं ऍटॉमिक नंबर. आणि ऍटॉमिक नंबर टाकल्यामुळे काय झालं, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. असं तसे आयसोटॉपचा प्रॉब्लेम सुटला, कारण आयसोटॉपचं वजन वेगळं असतं तर नंबर सेम असतो. दुसरं, त्यांचा ऍटॉमिक नंबर हा फ्रॅक्शन मध्ये नव्हता, वर खाली 19, 20, 21 अशा रांगेमध्ये होता. तर त्याला एका रांगेत असं सोपं झालं. 35, 40, 42 असे मधले मधले गॅपच नाहीच त्याच्यामध्ये, ते सरळ एका रांगेत. येस मॅम. काय कोण काय बोलताय? नो मॅम. दर्शना मराठे माझ्याशी बोलताय. तर ह्या सगळ्यामधनं हे काम एकदम सोपं झालं. नंतर जे जे काही एलिमेंट सापडले गेले ते त्यांच्या कॅटेगरीमध्ये बरोबर बसवले गेले. सो जो अभ्यास त्याने केलेला होता त्या अभ्यासाला पूरक असं आपण टेबल बनवलं. राईट नाव वी हॅव 118 एलिमेंट्स इन दॅट पिरियोडिक टेबल. आपल्या व्हिडिओमध्ये त्याचे छोटे छोटे फोटो होते, असे एका म्हणजे 2-2 पानांचे असे मध्ये मध्ये दाखवले होते. पण आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आपल्या पुस्तकामध्ये जे पिरियोडिक टेबल दिलेलं होतं त्याच्यामध्ये ते नंबर ऑफ शेल्स कसे वाढले आणि साईज कशी वाढली ते चित्र आहे छान एक. सो आता इथून मुद्दा जो येतो तो आहे आपल्या पिरियोडिक टेबल मधले ट्रेंड्स काय, त्याचे महत्वाचे घटक काय. त्यातला पहिला घटक जो आहे तो आहे डाऊन द ग्रुप अँड अक्रॉस द पिरियड प्रॉपर्टीज कशा बदलतात. तर डावीकडून उजवीकडे वरून खाली हे बोलतात ना, त्या पिरियोडिक टेबल मध्ये नक्की काय काय. 4 ब्लॉक आहेत, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि खाली आहे एफ ब्लॉक. एफ ब्लॉक. एस ब्लॉक मध्ये सगळे मेटल्स आहेत, सगळे व्हेरी व्हेरी रिएक्टिव्ह मेटल्स, अल्कलाइन मेटल्स, अल्कलाइन अर्थ मेटल्स. दिस टू आर व्हेरी रिएक्टिव्ह. म्हणजे एवढे चांगले की ते लोकांच्या गळ्यात पडून चांगलेपणा करतात असे मेटल्स आहेत. मध्ये आहे ट्रान्झिशन मेटल्स ज्याला आपण म्हणतो डी ब्लॉक एलिमेंट्स, डी फॉर दीपिका मध्ये. इकडे आहे पी ब्लॉक, पी फॉर प्रेमा मॅम. पी ब्लॉक, पी इज पी ब्लॉक. मेटल्स आहेत, नॉन मेटल्स आहेत, मेटलॉइड्स आहेत आणि त्याच्यामध्ये नोबल गॅसेस. सगळ्यात खाली एफ ब्लॉक मध्ये येतात सगळेचे सगळे स्पेशल एलिमेंट्स. त्याच्यामध्ये लालू सिरीज आहे आणि मग नंतर ऍक्टेनियम आणि लॉरेन्शियम पर्यंतची दुसरी सिरीज. ह्या 4 ब्लॉक मध्ये 4 वेगवेगळ्या कॅटेगरी मधले एलिमेंट्स आहेत. एस ब्लॉक मी तुम्हाला सांगितलं सगळे मेटल, डी ब्लॉक सगळे मेटल, एफ ब्लॉक सगळे मेटल. पी ब्लॉक मध्येच व्हरायटी ऑफ पीपल आहेत, त्याच्यामध्ये मेटल आहेत, त्याच्यात नॉन मेटल आहेत, त्याच्यात मेटलॉइड्स आहेत आणि त्याच्यामध्ये नोबल गॅसेस पण आहेत. तो सगळ्यात स्पेशल ग्रुप आहे, त्याच्यामध्ये जगातले सगळ्या प्रकारचे लोक तुम्हाला भेटतात. आता उरला प्रश्न ह्या तिघांचा. एवढे सगळे मेटल्स आहेत आणि थोडेच नॉन मेटल्स आहेत आणि 7च मेटलॉइड्स आणि एक पूर्णच्या पूर्ण पट्टी 18 नंबरचा जो ग्रुप आहे तो सगळा आपला नोबल गॅसेस किंवा झिरो गॅसेस. झिरो का, ते झिरो रिएक्टिव्हिटी दाखवतात, म्हणजे त्यांची व्हॅलेन्सी 0 आहे, त्याचं ऑक्टेट कम्प्लीट झालंय, मग त्यांना काही गरज नाहीये देणं किंवा घेणं. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पिरियोडिक टेबलमध्ये आहेत. आणखीनही बऱ्याचशा गोष्टी आहेत. ते ट्रेंड्स काय आहेत ते आपण एकदा परत डिस्कस करू आणि मग पुढच्या वेळेला जेव्हा आपण भेटू तेव्हा आपण त्याची एक्सरसाइज करू. म्हणजे आपला हा ओके मॅम. टिल देन बाय बाय, गुड नाईट. बाय बाय. बाय मॅम, गुड नाईट. बाय मॅम, गुड नाईट. थँक्यू. थँक्यू मॅम.